नमस्कार. आज आपण बघणार आहे ArcGIS सॉफ्टवेअरमध्ये रास्टर डेटा सेटमधून आपला एरिया ऑफ इंटरेस्ट कसा एक्स्ट्रॅक्ट करायचा ते. इन शॉर्ट, एक्स्ट्रॅक्ट टूल कसं यूज करायचं ते. सर्वप्रथम मी ArcGIS सॉफ्टवेअर ओपन करून घेतो. हा ArcGIS सॉफ्टवेअरचा इंटरफेस आहे. एक्स्ट्रॅक्ट टूल शिकायसाठी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. एक आपल्याला रास्टर डेटा, ज्यामधून आपण आपला एरिया ऑफ इंटरेस्ट एक्स्ट्रॅक्ट करू. रास्टर डेटा हा रास्टर फॉर्मॅटमध्ये असेल आणि आपला जो एरिया ऑफ इंटरेस्ट असेल तो वेक्टर फॉर्मॅटमध्ये असेल. सर्वप्रथम मी ॲड डेटामध्ये जाऊन रास्टर डेटा ओपन करून घेतो. ॲड डेटामध्ये गेल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल. तुम्ही तुमचा डेटा जिथे कुठे सेव्ह केलेला आहे तो सिलेक्ट करा, ॲड. तुम्ही इथे बघू शकता रास्टर डेटा सेट ॲड झालेला आहे. ही लँड यूज लँड कवरची इमेज आहे जी रास्टर फाईल म्हणून काम करणार आहे. आणि आता मला माझा एरिया ऑफ इंटरेस्ट ॲड करायचा आहे, जी की वेक्टर फाईल असणार आहे. ती पण मी ॲड डेटामध्ये जाऊन ॲड करून घेतो. मी माझ्या शेप फाईलला नाव एरिया ऑफ इंटरेस्ट दिलेलं आहे. सिलेक्ट करतो, ॲड. तुम्ही बघू शकता इथे एक माझा जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तो ॲड झालेला आहे. आता आपण रास्टर डेटामधून हा एरिया ऑफ इंटरेस्ट एक्स्ट्रॅक्ट करू. सगळ्यात आधी वरती हॉरिझॉन्टल मेनू बारमध्ये असलेल्या आर्क टूल बॉक्सवरती क्लिक करायचं. आर्क टूल बॉक्समध्ये स्पेशल ॲनालिस्ट टूलमध्ये गेल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट बाय मास्कवर डबल क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये इनपुट रास्टर, आपली जी कोणती रास्टर फाईल असेल ती मी इनपुट केली. याच्यानंतर रास्टर डेटा सेट ॲड केला की आपल्याला आता आपला जो काही एरिया ऑफ इंटरेस्ट आहे इथे म्हटलेला आहे इनपुट रास्टर और फीचर मास्क डेटा, यामध्ये मी माझी एरिया ऑफ इंटरेस्टची वेक्टर फाईल ॲड करतो. आउटपुट रास्टर, तुम्हाला तुमचा डेटा ज्या कुठल्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचा असेल ती फोल्डर सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या डेटा सेटला नाव देऊ शकता. मी याला एक्स्ट्रॅक्ट असं नाव देतो. ओके, प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. हे तुम्ही इथे बघू शकता, एक्स्ट्रॅक्ट बाय मास्क. प्रोसेस कंप्लीट झाली की जो एक्स्ट्रॅक्ट झालेला डेटा असेल तो आपल्याला लेयर्समध्ये दिसेल. इथे कलर चेंज झाला आहे, त्यावरून सुद्धा तुम्हाला कळेल की आपण जी प्रोसेस केली एक्स्ट्रॅक्शनची ती कंप्लीट झालेली आहे म्हणून. नेमका डेटा एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे की नाही हे बघायसाठी मी माझा जो रास्टर डेटा सेट आहे तो ऑफ करतो. तुम्ही बघू शकता आपण जी एरिया ऑफ इंटरेस्टची वेक्टर फाईल दिली होती एक्झॅक्टली तितकाच डेटा एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे मेन रास्टर डेटा सेटमधून. अशा प्रकारे आज आपण बघितलं रास्टर डेटा सेटमधून आपला एरिया ऑफ इंटरेस्ट कसा एक्स्ट्रॅक्ट करायचा ते, किंवा एक्स्ट्रॅक्ट टूल कसं यूज करायचं ते. धन्यवाद.